हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी छान शेवयाचा उपमा बनवणार आहे. आणि शेवया तुम्ही माहितीच असेल की रव्याच्या असतात आणि मैद्याच्यासुद्धा असतात, शेवया असतात आणि त्या उन्हाळी वाळवणामध्ये हा प्रकार होत असतो. तर माझ्याकडे छान मी गावावरून आणलेल्या शेवया होत्या आणि त्या शेवयाचा तिखट असा आपण जसं उपमा बनवतो तसं शेवयाचा उपमा बनवणार आहे. आणि मी ते बनवत होती, पण आर्या म्हटली मी बनवते, म्हणून मी आर्याला तसंच शिकवते सुद्धा आणि ती बनवते. तिला कुठल्या गोष्टी येतात, पण काय अभ्यासामुळे मी तिला काम जास्त देत नाही. तर आता तिने मनावरच घेतले, तर म्हटलं बनव. तर खूप सुंदर असा छान लागतो तो. आणि तुम्ही कोणी करत असेल नसेल मला माहीत नाही, पण खरंच हा नक्की नसेल ना करत तुम्ही तर करून बघा. तर खूप सुंदर लागतो. जसं आपण तिखट उपमा बनवतो ना त्याचप्रमाणे हा उपमा बनवतात. ह्या गावावरून शेवया आणल्या होत्या आणि आता आर्याला भूक लागली तर त्याच्यासाठी मी नाश्त्याला बनवते. खूप छान लागतात ह्या शेवया आणि तिखट करायचं आहे उपमासारखं. तर तो सुद्धा असाच करायचा. फक्त उडदाची डाळ टाकायची फोडणीला. उडदाची डाळ टाकली ना खूप छान लागते. आता हे पाणी टाक. गॅस बारीक करायचा. अजून टाक, चमचा टाकता दाखवताना टाक. टाक टाक टाक. पण तू टाकलंच नाही. आता ह्याला उकळी आली ना, हे बघ इथे लागले. असं नको, मग खारट होईल. मग आता हे ना आपण हे रव्याचे आहेत. हां, मग ह्याच्या भरपूर होत नाही शिजून. पहिलं बघ तरी तुला आवडलं तर परत करू. नाही आली उकळी होती, एक उकळी आली की करायचं. तरी पकड, टाक. हां टाक. ते हे सगळं व्यवस्थित हलव धर. तर असा आपला छान तिखट उपमा, शेवयाचा उपमा तयार झाला आहे आणि खास म्हणजे आर्याने बनवला आहे. तर असं स्पेशल वेगवेगळं आपण काहीही बनवू शकतो. भूक लागली की बरोबर मुलं बनवत असतात. तसंच आर्याचं पण आहे, वेगवेगळं काहीतरी पाहिजेच असतं. तर चला आता मला सगळी काही साफसफाई करायची आहे. तर आता शनी अमावस्या ही खूप मोठी अमावस्या असते आणि त्याचप्रमाणे जशी सोमवती अमावस्या असते, ही 2 अमावस्या खूप मोठी असते. आणि अमावस्याला पौर्णिमेला जसं आपण घर स्वच्छ करतो, हळद टाकून मीठ टाकून पाण्यामध्ये लादी पुसतो, हे सगळं काही घरातली स्वच्छता जशी महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे आता चैत्र महिना म्हणजे आपला नवीन वर्ष चालू होतं आहे. चैत्र महिन्यापासून आपलं मराठी माणसांचा नवीन वर्ष चालू होतो, गुढीपाडवा येतो आहे. तर गुढीपाडवा हा सण खूप अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळे आता सगळी साफसफाई मी करणार आहे. तर अशी मध्ये साफसफाई तर करतच असतो, पण खूप धूळ येते आणि त्याच्यामुळे सतत आपण साफसफाई करणं जरुरीचंच असतं. तर आता छान मी सगळं झाडू आणि जिथे जाळं वगैरे असेल तिथे जळमाटे सगळे काही काढले. मुख्य दरवाजा, आता गुढीपाडवा आहे म्हटल्यावर आपल्याला साफसफाई करणं जरुरीचंच आहे. मुख्य दरवाजा म्हणजे चौकट हे सगळे छान पुसून वगैरे सगळं घेणार आहे मी. तर आता आर्याच्या पप्पाला मी तोपर्यंत सगळे देवाचे हार, दरवाजाचे तोरण हे सगळं काढून ठेवायला सांगितलं आणि मी छान ते पाण्यामध्ये सरपच्या भिजत घातले.
तर सगळ्या मोठ्या छोट्या ज्या टेडी बेअर भावल्या वगैरे सगळ्या होत्या त्या काढल्या. सगळं तोरण हे सगळं सगळं काढलं मी धुवायला. छान सर्फच्या पाण्यामध्ये भिजत घातलं आणि भावल्या आहेत ना त्या सगळं मी वॉशिंग मशीनमध्ये टाकल्या. त्याच्यामुळे ना ते खूप छान निघतं. तर तुम्हाला दाखवते. हे असं मी छान माझे थोडेसेच कपडे होते पण त्याच्यामध्ये मी आणि नंतर ते पाणी सुकूनसुद्धा जातं. तर असं मी छान भिजत ठेवलेलं आहे आणि नंतर मशीनला लावणार आहे. तर हे सगळं काही काढून घेतल्यानंतर सगळं काही भिजत ठेवलं आणि त्याच्यानंतर मी लादी वगैरे पुसून घेतली. तर बेड म्हणजे सोफ्यावरचं सगळं कवर वगैरे सगळं चेंज करायचं होतं मला. त्याच्यासाठी मी आता सगळं करून घेते आणि छान बेडशीट अशी वेगळी धुतलेली छान टाकणार आहे. तर असं सगळं काही आपण व्यवस्थित करतो जेव्हा छान ठेवतो तर किती सुंदर आणि आपल्याला प्रसन्न वाटतं. तर तसंच काही आहे. हे साफसफाई करणं खरंच 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 गरजेचं असतं. तर माझी सगळी कामं झालेली आहेत ऑलमोस्ट आणि सगळं मी धुवून स्वच्छ ठेवून दिलं आहे पाणी नितळण्यासाठी. तर सगळं फुलदाणी फ्लावर्स भरपूर आहेत आणि गुढीपाडव्यासाठी आता ते सगळे मी काढून धुवून ठेवलेत. तोरणं धुतलेली आहेत. आता हे पाणी नितळल्यानंतर सगळं काही मी लावून घेते. त्याचप्रमाणे मी सगळे टेडी बेअर आणि सगळं काही छान धुवून स्वच्छ सुकायला ठेवलेलं आहे. तर ही सगळी साफसफाई अमावास्या पौर्णिमा किंवा आता आपला नवीन सण आला आहे गुढीपाडवा. तर हे सगळं त्या दिवशी साफसफाई केली ना त्या दिवसासाठी तर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते, निगेटिव्हिटी सगळी बाहेर जाते. तर गुढीपाडवा येतोय आणि नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा आला आहे आणि सगळं त्याच्यामुळे साफसफाई करणे जरुरीची असते. त्याच्यामुळे मी सगळी काही वरच्यावरी आपण साफसफाई करत असतो तर मी साफसफाई सगळी केली आणि त्याच्यामुळे आणि सगळं काही तोरण वगैरे काढलं, स्वच्छ धुवून घेतलं. तर आणि अमावास्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनी अमावास्या आहे. तर शनी अमावास्या आणि सोमवती अमावास्या ही 2 अमावास्या खूप मोठी असते. त्यावेळेससुद्धा घरामध्ये हळद मीठ टाकून लादी पुसणं हे जरुरीच असतं. तर आता माझं सगळी साफसफाई झाली आहे आणि तुम्ही बघितलं छान मी उंबरठा वगैरे दरवाजा मुख्य दरवाजा हे महत्त्वाचं आहे आणि गुढीपाडव्याला ते जरुरीच असतं. त्या दिवशीसुद्धा साफ करणं जरुरीचं असतं. पण आदल्या दिवशी जी सगळी साफसफाई असते ती आपण आधी करत असतो. तशी त्याप्रमाणे मी केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी मला गुढीपाडव्यासाठी साडी आणली, गुढीसाठी साडी आणली. तर गुढीला आपण नवीन साडी किंवा साडीच असणं जरुरी नाही आहे. साडी नसेल तर ब्लाऊज पीससुद्धा तुम्ही लावू शकता. तर गुढीसाठी ही नवीन त्यांनी साडी आणली आहे ती तर तुम्हाला दाखवते. तर ही साडी आणली आहे गुढीसाठी आणि हे बघा आणि ह्याचा हा ग्रीन कलरचा पदर आहे, पर्पल कलरची साडी आहे आणि त्याचा हा ब्लाऊज आहे हिरवा. तर माझ्याकडे ह्या कलरच्या भरपूर साड्या झाल्या आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की ही साडी माझ्याकडे आहे आणि गुढीसाठी असं जास्त डार्क वगैरे साड्या छान दिसतात. तर मग जाऊ दे, त्यांनी प्रेमाने आणले आणि स्वतःहून आणले ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आपल्यासाठी. तर त्यांनी मला न सांगता ही साडी घेऊन आली. पण ठीक आहे, आपल्या मनासारखं नाही झालं ते बाजूला ठेवून नाही. जो माणूस आपल्याला प्रेमाने कुठलीही गोष्ट आणतो ते सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्यांचा तो मान ठेवणं खूप जरुरीचं आहे. तसंच माझ्याकडे ऑलरेडी एक साडी होती. ही साडी आहे, मी घेतली होती. ही बांधणीची साडी आहे आणि माझ्याकडे साडी होती आणि हे छान कॉम्बिनेशन आहे बघा. पिवळा कलर आहे आणि हिरवा कलर आहे. 2 कलरमध्ये साडी आहे आणि खूप सुंदर आहे बघा. अशी बांधणीची साडी आहे आणि याचा असा पदर आहे. याचा हा ब्लाऊज पीससुद्धा आहे आणि इतकी छान आहे ना, मला पिवळा कलर खूप खूप आवडतो त्यासाठी. आणि ह्याचं इतकं छान कॉम्बिनेशन आहे ना, पिवळा आणि हिरव्याचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर दिसतं आणि साडी उठून दिसते. त्याच्यामुळे ॲक्च्युली ही साडी होती पण त्यांनी आता ही आणली आहे. तर त्यांनी प्रेमाने आणली आहे त्याच्यासाठी मी ही साडी गुढीला लावणार आहे. तर ह्या 2 साड्या होत्या.
तर ही माझ्या गुढीची सगळी तयारी झालेली आहे. गुढीसाठी साडीसुद्धा आणलेली आहे आणि जे मेन घराची साफसफाई असते तीसुद्धा झालेली आहे. तर चला व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.